कंपनीत केवळ तरुणींचे लैंगिक शोषणच नाही तर तरुणांच्या धर्मांतराचाही धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणातील एका हिंदू तरुणाचे धर्मांतर झाल्यानंतरचे फोटो आता साम टीव्हीच्या हाती लागलेत। या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, मानसिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखवल्याचे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये आत्तापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचे गांभीर्य, व्याप्ती पाहता गुन्ह्याच्या तपासाकरता यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे। पण थेट जाऊयात नाशिकमध्ये। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे उपस्थित आहेत। अभिजित, आपण पाहतोय अतिशय धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे। आयटी कंपनीमध्ये एकीकडे महिला तरुणींचं लैंगिक अत्याचार केलेला आहे, तर याच कंपनीमध्ये तरुणाचं धर्मांतर देखील करण्यात आलेलं आहे। हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। 2022 ते 2026च्या दरम्यान हा सर्व प्रकार घडलेला आहे। एका हिंदू तरुणाला धर्मांतर करायला भाग पाडलं आणि त्यानंतर त्याला कंपनीमध्ये दुपारच्या वेळेस नमाज पठण करायला लावल्याचा आरोप आहे। याशिवाय या हिंदू तरुणाला बीफ मटन खाऊ घातल्याची देखील फिर्यादीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आणि या तरुणाचे धर्मांतरानंतरचे फोटो देखील समोर आलेले आहेत आणि त्यामुळे आता पोलिसांनी या सगळ्या प्रकरणी आता SIT ची स्थापना केलेली आहे आणि SITच्या माध्यमातून आता या सगळ्या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे। या विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये 2 महिला आरोपी ज्या आहेत त्या अद्याप फरार आहेत। यापैकी एक महिला आरोपी जी आहे ती ऑपरेशनल मॅनेजर या कंपनीची आहे आणि दुसरी महिला देखील त्याच कंपनीमध्ये कर्मचारी असल्याची माहिती मिळते आणि सध्या पोलिसांची पथकं आता या दोघही फरार महिला आरोपींचा शोध घेत आहेत। नक्कीच अभिजित, धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी। आपण पाहतो या प्रकरणात आता जे फरार आरोपी आहेत त्यांच्या मागावर पोलीस लागलेले आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।